द बिग बॉस फिटनेस हबचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न. रक्षाबंधन निमित्त 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर संपूर्ण महिनाभर महिलांसाठी मोफत मेंबरशिपचा लाभ घ्या. संचालक भूषण काळेंचे आवाहन. देवपूर येथील द बिग बॉस फिटनेस हबच्या वतीने गुणवंत व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आजी माजी जिम सदस्यांचा गौरवार्थ आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी द बिग बॉस फिटनेस हबच्या सदस्यांना मेडल, प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमास नगरसेविका डॉक्टर निशा महाजन, नगरसेविका सौ उज्ज्वला रणजित भोसले, नगरसेविका प्रभावती शिंदे, नगरसेविका सौ योगिताताई कुटे, नगरसेविका सौ कविता सोनवणे, पत्रकार सुनील पाटील, वीरेंद्र मोरे, निंबा पाटील, प्राध्यापक भरत काळे, देशमुख सर यांच्यासह विविध मान्यवर, विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, जिम सदस्य, नागरिकांच्या उपस्थितीत द बिग बॉस फिटनेस हबचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी द बिग बॉस फिटनेस हबच्या आजी माजी सदस्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करण्यात आले. त्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन मिळावे आणि आरोग्य फिटनेस बाबत समाजात सकारात्मक संदेश जावा या उद्देशाने सदस्यांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांसाठी संपूर्ण महिनाभर मोफत मेंबरशिप करण्यात आले असून 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत रक्षाबंधन निमित्त महिला वर्गांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असून द बिग बॉस फिटनेसचे संचालक भूषण काळे यांच्या वतीने 15 ते 50 वयोगटातील महिलांसाठी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण महिनाभराची मेंबरशिप मोफत देण्यात येणार असून या विशेष उपक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले. महिलांनी आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देत नियमित व्यायाम फिटनेसकडे वळावे यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी द बिग बॉस फिटनेसची वाटचाल असून द बिग बॉस फिटनेसचे संचालक भूषण काळे हे राजेंद्र दादा काळे व सौ रत्नमाला राजेंद्र काळे यांचे सुपुत्र असून विक्रमसिंह काळे यांचे बंधू आहेत. तर फिटनेसच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहावे यासाठी ते नेहमी जिम सदस्यांच्या आरोग्याची व व्यायामाच्या प्रगतीची काळजी घेत असतात. व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी द बिग बॉस फिटनेस हबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असल्याचे यावेळी दिसून आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी द बिग बॉस फिटनेसचे संचालक भूषण काळे, सौ ऐश्वर्या काळे यांच्यासह संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले. तर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या गुणगौरव सोहळ्याचे सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. And today I'm going to give a speech for my parents and for our gym members. Ladies and gentlemen, today is a proud day for me and my parents. Giving but because this gym, sorry. Ladies and gentlemen, today is a proud day for me and my parents, not just because of the certificates we are giving, but because this gym, Big Boss Fitness Hub, is my parents' dream came true. I saw their hard work, their sacrifices, their sleepless night. Even when times were really tough, there was a moment when my father was in the hospital. It was one of the hardest times for us. But by God's grace, He saved him, gave him strength, and guided my parents to continue chasing their dreams. That courage is what built this gym. To everyone receiving certificates, remember success is not just about lifting weights. It's lifting yourself every time life pulls you down. So thank you, Mom, and your strength means congratulations to all. Stay fit, stay focused. Thank you. दोनची नगरसेविका. कालच मला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रण देण्यासाठी शीतलताई आणि भूषणदादा आले होते. मला फर्स्ट टाईमच मी जिम बघितली. जिम बघून खूपच आनंद झाला. तेव्हा शीतलताईंना मी विचारलं की तुम्ही आधीपासून ऐश्वर्याताईंना विचारलं की आधीपासून तुम्ही जिम बघता. तेव्हा ताई बोलल्या की मी स्वतः इंजिनियर आहे, पण माझ्या मिस्टरांची इच्छा होती की आपला काहीतरी स्वतःचा बिझनेस असावा. त्याच्यामुळे मी इंजिनियर असल्यानंतर पण थोडा दिवस जॉब करून एक स्वतःचा बिझनेस करायचा म्हणून आम्ही जिम केली. आणि जिम बघता बघता तुम्ही बघितलं की 2 फ्लोअर जिमचे झालेले आहेत. बरेच मेंबर्स येथे आलेले आहेत.
त्यामुळे मी त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते. आणि आज त्यांनी प्रमुख अतिथी म्हणून मला इथे बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार प्रकट करते. आणि जिमबद्दल सांगायचं तर मी स्वतः एक 6 ते 7 वर्षापासून कंटिन्यू जिम करते. जिमबद्दल खूप सारे मिथ असतात. बऱ्याच जणांना खूप फोबियाही असतो की जिममध्ये जावं की नाही जावं. एकदा जिम केली की बारीक होतं, त्याच्यानंतर परत सेम वेट गेन होतं. आणि जिम जेव्हा जॉईन करतो तेव्हा प्रत्येकाचं बराच वेळेस इंटेन्शन फक्त वजन कमी करणं हे असतं. खूप क्वचित काही लोक असतात की जे वेट गेन करण्यासाठी जिम जॉईन करतात. पण मला असं वाटतं जेव्हा आपण जिम जॉईन करतो तेव्हा प्रत्येकाला असं वाटत असतं एक काहीतरी मनामध्ये कन्सेप्ट घेऊन जिममध्ये एंट्री करता. बऱ्याच वेळेस तर मी असं बघितलंय की ट्रेनर किंवा आपल्याला कोचिंग करणाऱ्या शिक्षकांना एक फोटो दाखवला जातो की आम्हाला अशा प्रकारची बॉडी किंवा अशा प्रकारचं आम्हाला ट्रेन व्हायचं आहे. पण जिम करणं मला असं वाटतं की ॲज अ डॉक्टर म्हणून मी सांगते की आपल्याला आपलं आरोग्य हे खूप महत्त्वाचं असतं. कारण आपलं आरोग्य जर निरोगी असेल तरच आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे कंडक्ट करू शकतो. कारण ज्यावेळी आपल्याला एखादा आजार होतो किंवा इंजुरी होते त्यावेळेस आपल्याला समजतं की आपल्या आरोग्याचं किती महत्त्व आहे असं. आणि मला असं वाटतं की हे आरोग्य जपण्यासाठी फक्त जिमच नाही की प्रत्येक व्यक्तीने, लहान मुलगा असेल, मोठी व्यक्ती किंवा म्हातारी व्यक्ती हे असेल तर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक अर्धा ते 1 तास व्यायामासाठी दिलाच पाहिजे. त्यातल्या त्या जिममध्ये गेल्यानंतर जे लोक जिमसाठी खूप सातत्याने जातात तर माझा असा अनुभव आहे की 1 ते 2 दिवस जरी जिम स्किप झाली तरी व्यवस्थित झोप येत नाही किंवा असं चुकल्यासारखं वाटतं. आणि जिममध्ये गेल्यानंतर मला असं वाटतं की जिमसाठी जायची एकच गुरुकिल्ली आहे की ती म्हणजे कन्सिस्टन्सी. कारण तुम्हाला जे काही दिसतं त्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. तुम्ही पिक्चरमध्ये किंवा ज्या गोष्टी बघतात हिरो हिरोईन त्यांच्यामध्ये झालेले ट्रान्सफॉर्मेशन, त्याच्यासाठी ते खूप सारं डाएट फॉलो करत असतात. आणि त्या गोष्टी केल्यानंतर ते पण खूप लिमिटेड पिरियडसाठी असतं. त्याच्यामुळे त्या गोष्टी सस्टेन करणं हे त्या फील्डच्या लोकांनाच जमतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जिममध्ये जाण्यासाठी आपलं घरूनच आपल्या मनात असलं पाहिजे की आपल्याला हेल्दी आणि फिट राहायचंय. कारण प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला जिममध्ये जाण्यासोबतच खूप जबाबदाऱ्या देखील पार पाडायच्या असतात. धकाधकीच्या जीवनामध्ये धावपळ असते, मुलांना खूप सारा अभ्यास असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जिममध्ये जाताना फक्त फिटनेस हा एकच आपला एम असला पाहिजे. आणि सातत्य, रेग्युलर कन्सिस्टन्सी ठेवून तुम्ही जर जिमला गेले तर तुम्हाला जे तुमचे एम आहेत ते नक्की तुम्हाला मिळतील. इथे बसलेल्या सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. मला स्टेजवर बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद. सर्व मान्यवरांचे आभार मानतो. तसेच बिग बॉस फिटनेस हब परिवारातील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. एक माझी अशी विनंती आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवारातील सदस्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी मांडायचं आहे. मनोगत कशाबद्दल मांडायचं आहे तर जिमबद्दल मांडा. त्याचप्रमाणे जिमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्याबद्दल आपलं मनोगत मला ऐकायचं आहे. तर माझी विनंती आहे ज्योती पाटील मॅडमांना की त्यांनी येऊन या ठिकाणी त्यांचं मनोगत मांडावं. सन्मान्य व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार. मी म्हणजे साध्या गोष्टीत सांगायचं झालं तर मी जेव्हा जिम जॉईन करायचा विचार केला तर आधी मला तर 4 प्रश्न स्वतःच्याच डोक्यात होते की काय करायचं, जिमला जाणं कसं शक्य आहे वगैरे, टाईम कसा मिळेल, हे सगळं होतं माझ्या डोक्यात. पण मलाही माझ्याजवळ एक मैत्रीण आहे छान, सुवर्णाताई. तर आम्ही दोघी एकमेकांशी बोलल्यानंतर त्यांचाही मला छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स वाटला. तर मग आम्ही ठरवलं की चला आपल्याला स्टार्ट करायचं आहे. आणि मुळात घरातून सुद्धा वातावरण असायला हवं, तर तसंच माझ्याही घरात आहे. मिस्टरांनी एका शब्दाने मला लगेच सांगितलं की चल तुला जायचं आहे तर तू जाऊ शकतेस. कारण लेडीजला आहे ना बरेचसे निर्णय एकट्याने घेता येत नाहीत. आणि म्हणजे स्पेशली तर मॅरिड लेडीज म्हटल्या तर तिथूनही छान रिस्पॉन्स मिळाला. मग मी ऐश्वर्याताई माझ्या मैत्रीणच आहेत, तर मी त्यांच्याशी बोलले, त्यांनी मला छानपैकी गाईड केलं. सरांनी पण खूप छान गायडन्स, सुरुवातीपासून जे काही मला निडेड होतं, जिथे जिथे मला प्रश्न वाटत गेले, जिथे जिथे मला गरज वाटत गेली, प्रत्येक ठिकाणी त्यांनीही छान फ्रेंडली मला आन्सर्स दिले. आणि जे जिममध्ये येणारे जे आहेत, जेंट्स आहेत, मुलं आहेत, त्याच्यानंतर लेडीज आहेत,
म्हणजे त्यांचं कॉपरेशन एवढं जबरदस्त आहे की इथे आल्यावर ना एका परिवारात कुठेतरी छान टाईम स्पेंड करतोय असं वाटतं. कारण काहीही विचारलं असेल तर ते इतकं छान समजावून सांगतात, एकमेकांना मदत करतात. आणि त्यामुळे हे जे खेळीमेळीचं वातावरण जे म्हणतो आपण, फॅमिलियर वातावरण जे म्हणतो, ते मला इथे मिळालं. आणि बरेचसे प्रश्न डोक्यामध्ये, आणि आम्ही जातोय जिम करतोय तर बाकीचे बरेचसे लोक जे आमच्या ओळखीतले वगैरे, तर ते म्हणतात की अरे असं तसं तसं काहीतरी 10 गोष्टी निगेटिव्ह पण सांगतात. पण त्या सगळ्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलेलं आहे आणि फक्त आणि फक्त माझ्या हेल्थचा विचार मी केलेला आहे. म्हणून मला खरंच आता याच्या पुढे कंटिन्यू राहायचं आहे. मलाच काय, माझ्या मैत्रिणीलाही घरी राहू देणार नाही मी. आणि एक गोष्ट तर मला जे सर आहेत आणि मॅडम यांच्या बाबतीत एक गोष्ट बोलावीशी वाटते. इतिहास लिखने के लिए कलम नहीं, इतिहास लिखने के लिए कलम नहीं, हौसलों की ज़रूरत होती है. तसंच हे जे बिग बॉस फिटनेस हब आहे, हे एक छोटंसं रोपटं आता खूप मोठ्या वटवृक्षामध्ये परावर्तित होईल आणि होतच, म्हणजे लोकांना मदत करतच राहणार आहेत ते लोक, ते कधीही थांबणार नाही आहेत. पिढ्यानपिढ्या हे त्यांचं काम आता पुढे चालूच राहणार आहे. आणि अजून एक गोष्ट, मला माझ्यासोबत जे जिममध्ये येणारे लोक जे आहेत सगळे, आणि हे तरी मोस्ट इन्स्पायरिंग पर्सन्स आहेत म्हणूनच ते येत आहेत खरं सांगायला गेलं तर. आणि त्यांच्याकडूनही मला बरंचसं इन्स्पिरेशन मिळतं. तरीही जे येत आहेत, जे काहीतरी कंटाळा करत असतील तर त्यांच्यासाठी, किंवा जे येत नाही आहेत त्यांनीही यावं त्यासाठी. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जेवढे विचार करता त्याहून जास्त धाडसी, जेवढे समजता त्याहून जास्त कुशल, आणि जेवढे कल्पना करता त्याहूनही जास्त सक्षम आहात. हे प्रत्येक स्त्रीसाठी आणि प्रत्येक पुरुषासाठी आहे. धन्यवाद. आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. येतो का आवाज माझा सर्वांपर्यंत? मला आज असा प्रत्यय आला की आंधळा देवाला मागतो एक डोळा आणि देव देतो त्याला 2 डोळे. तो प्रत्यय असा आला की माझ्या फिटनेसवरून तुमच्या लक्षात आलंच असेल, मी पण या जिमचा मेंबर आहे काय. आणि खरं म्हणजे मला पण प्रशस्तीपत्र द्यायला पाहिजे होतं, पण मला योग असा आला की माझ्या हातूनच प्रशस्तीपत्र दिलं जात आहे. धन्यवाद. प्रथम नमस्कार. तुम्ही आमच्या जिममध्ये आलात यांच्या वतीने मी पण तुमचे आभार मानते. ज्यावेळेस मी जिम हा शब्द ऐकला त्यावेळेस माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न होते आणि असंख्य भीती वाटत होती की जिम म्हणजे बापरे नको, आपल्यासारख्या लेडीजसाठी नसते जिम. काय, कारण आपण इन्स्टाला बघतो, टी व्हीमध्ये बघतो, त्याच्यामध्ये ऑलरेडी त्या बारीक असतात, छानपैकी फिटनेसला त्यांनी महत्त्व दिलेलं असतं. त्यातली मी अगदी अपोजिट झालेली होती. कारण कोरोना काळापासून माझं शरीर मला साथ देत नव्हतं. माझं थायरॉईड 100 mgची टॅब्लेटपर्यंत वाढलेलं होतं. मला समजत नव्हतं मी काय करावं. बरेचसे प्रयोग करून झाले, योगा सेंटर झाले, वेगवेगळे डाएट पाळले गेले, वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटली, पण मला कुठूनही रिझल्ट येत नव्हता. एके दिवशी माझा मुलगा सहज फिरत आला, त्याला जिमचं बॅनर दिसलं, त्यावेळेस तो मला घेऊन आला. ज्यावेळेस मी जिमला एंट्री केली तर सगळ्यात आधी मला सरांची दीदी भेटली. तिला पाहून मी सगळ्यात आधी इन्स्पायर झाली. अरे वा, गोंडस पोरगी, मला जर मी जिम जॉईन केली तर ही गोंडस पोरगी मला दररोज भेटणारी, कारण मला स्वतःला मुलगी नाही आहे. मग दुसऱ्या दिवशी मी माझ्या मिस्टरांना घेऊन आली, कारण माझ्या मिस्टरांचं म्हणणं होतं जर मुलाला जिम आवडली तर 100% जिम खूप चांगली असेल. आणि माझे मिस्टर थोडे चिकित्सक आहेत. ते माझ्यासोबत आल्यावर त्यांनी सरांना भेटले, मॅडमांना भेटले, तर त्यांनी पहिल्या शब्दात होकार दिला, तुला जिम लावायला हरकत नाही आहे. सुरुवातीचे 10 दिवस सरांनी मला खूप कोऑपरेट केलं, कारण मला जिममधला जी पण माहिती नव्हता. मी सरांना आधी सांगितलं होतं, सर इन्स्ट्रुमेंट कसं हाताळायचं, मी याच्या आधी पाहिलेलं पण नाही आहे आणि स्पर्श पण म्हणजे मी पाहिलेलं पण नाही आणि मी हँडल पण केलेलं नाही आहे. मग सर म्हणे डोंट वरी, आम्ही आहोत. मॅडमांनी पण मला थोडं प्रोत्साहन दिलं. 10 दिवस केल्यानंतर परत 11व्या दिवशी मला आता त्याचं नाव नाही आठवणार, मी थोडी त्याच्यावर स्लिप झाल्यानंतर जयेश दादासाठी मी ज्या टाळ्या वाजवल्या ना, तो जयेश दादा माझ्या शेजारीच होता. त्यावेळेस माझ्या डोळ्यात अश्रू आले. जयेश दादाने मला इन्स्पायर केलं की नाही, आम्ही सगळे तुम्हाला मदत करू. पण मी खरंच सांगते, कुठल्या जिममध्ये इतकं फॅमिलियर वातावरण नसेल एवढं ह्या जिममध्ये फॅमिलियर वातावरण आहे. जे त्यांच्या घरामध्ये अनुभव मिळतं ना, त्यांच्या घरामध्ये जे सगळं एकत्र कुटुंब राहायची जी पद्धत आहे ना, तीच पद्धत आपल्याला ह्या जिममध्ये पाहायला मिळते. म्हणजे त्या मुलांनी किंवा सरांनी, मॅडमांनी कधी इग्नोर केलं नाही की यांचं वय किती आहे, यांना काय हँडल करायचं किंवा यांना काय सांगायचं. ते प्रत्येक वेळेस मला प्रोत्साहन देत गेले आणि त्या प्रोत्साहनामध्ये मला खूप छान रिझल्ट आला. माझे सगळे मेडिकल रिपोर्ट नॉर्मल झालेले आहेत.
माझं जे वेट गेन 82 झालेलं होतं ते आता 76-75पर्यंत झाले, विदाऊट डाएट, विदाऊट सप्लिमेंट, विदाऊट एनी प्रोग्राम, विदाऊट एनी काय जे असेल ते सगळं. त्याची कसलीच मी मदत घेतलेली नाही आहे. फक्त सरांचं इन्स्पिरेशन आणि माझा हा पूर्ण ग्रुपचं इन्स्पिरेशन माझ्यासाठी आहे. आणि जिममध्ये यायच्या आधी माझ्या मुलाने मला खूप वेळा सांगितलं, कारण तो आज MBBSला लास्ट इयरला आहे. त्याने मला एकच सांगितलं, मम्मी आता हे तुझं जे एज झालेलं आहे ते एज आता जे तुला स्लिम बॉडी दिसण्याचं जे ना त्याच्या खूप पार झालेलं आहे. तुला आता फक्त वेट ट्रेनिंग करायचं आहे. कारण ज्यावेळेस मी थोडं मेडिकल लँग्वेजमध्ये बोलते, ज्यावेळेस आपण बोनचं TS करतो, TS म्हणजे ट्रान्सफर सेक्शन करतो. जर मी हा आता बोन्स आहेत, जर मी बोन्स आडवा कट केल्यानंतर जेव्हा आपण मायक्रोस्कोपमध्ये बघू ना, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की जिम करणाऱ्या लेडीजचं बोन आणि जी घरी राहणारी कंटिन्यू 24 तास काम करणारी बोन, त्या दोघांचं बोनचं ज्यावेळेस आपण कॅपॅसिटी पाहिली किंवा त्याचा जो अभ्यास केला ना, तर जिमच्या लेडीजचं सगळे आपल्याला प्रॉपर रिझल्ट दिसणार आहेत. म्हणजे हे मेडिकल लँग्वेजमध्ये खूप मोठं. हे माझ्या मुलाने या सगळ्या गोष्टी मला समजवल्या. त्यातही काहीही करायचं नाही आहे, वाटलेस डाएट पाळू नको, वजन कमी करू नको, पण तुला योगालाच जिमलाच जायचं आहे. त्यानंतर मी निर्णय घेतला आणि तुम्हाला मी आज दिसते, जे मला तुम्ही सतत वारंवार सांगत असतात. माझ्यासाठी तेच खूप मोठं प्रोत्साहन आहे. आणि परत एकदा मी सरांच्या मॅडमांच्या मनापासून थँक्यू मानते. मला थोडासा त्रास देणारी मेंबर आहे ते याच्यासाठी, जेव्हा जिम बंद होण्याची जी वेळ असायची 5 नंतर जिम चालू व्हायची, पण मी एकटी अशी होती जी 4 वाजता यायची. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी टाईम चेंज केला, म्हणजे माझ्या मुलामुळे, त्याचं स्कूल आणि ट्युशन्समुळे मला टाईम चेंज करावा लागला. मग मी सकाळी यायला लागली. तर सकाळी पण पुन्हा तेच, सगळ्यात पहिले मॅडम मी इतक्या वाजता येणार, सगळ्यात पहिले येणारे मीच. तर ही आवड जी आहे ती या जिममुळेच मला लागली आहे. आणि अजून विशेष म्हणजे युनिसेक्स जिममध्ये, आता मी आहे ब्युटिशियन, माझ्या बऱ्याच लेडीजशी माझी ओळख आहे. तर कोणाला कळलं ना की मी जिम करते, तर ते मला म्हणतात की ते जेंट्स पण येतात, मग कम्फर्टेबल वाटतं? तो हो वाटतं. का वाटतं? जिम मेंबर्स आणि सर आणि मॅडम यांचं जे काही वातावरण किंवा जी काही वागणूक आहे सगळ्यांची, त्याच्यामुळेच वाटतं. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि प्रत्येक लेडीज जी 30+ आहे तिने जिममध्ये येणं खूप गरजेचं आहे. तिने यावंच. आणि आपल्याला आता कळलेलं आहे की जे आपण खातोय, जे काही खातो सगळी भेसळ, आपल्याला ओरिजिनल काहीच मिळत नाही. तर आपल्याला हेल्थकडे लक्ष देणं खूप खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने जिमला येणं खूप गरजेचं आहे. आणि ती जिम म्हणजे आपली जिम. थँक्यू. जरी पडत असला तरी मॅडम जिम स्किप करणार नाही, म्हणून त्यांचा त्रास आम्हाला खूप आवडतो. 2 महिन्यापूर्वी त्यांच्या पायाची करंगळी फ्रॅक्चर झाली होती. त्या कंडिशनमध्ये सुद्धा त्या जिमला येत होत्या, म्हणून आम्ही त्यांना मोस्ट इन्स्पायरिंग पर्सन म्हणतो. माझी जिम खूप वर्षांपासून बंद होती. माझा ॲक्सिडेंट झालेला होता की मी 5-6 वर्ष जिम बंद होती. त्याच्यानंतर मी सरांना भेटलो. सरांना सांगितलं की इतक्या दिवसांपासून जिम बंद आहे. सर म्हणे तुम्ही आता कंटिन्यू करा, तुम्हाला जो सपोर्ट लागेल मी तो पूर्णपणे द्यायला तयार आहे. तर मला आता जिममध्ये 6 महिने झालेत. 6 महिन्यात माझं वेट पण गेन झालं आणि बऱ्यापैकी माझ्या हेल्थमध्ये खूप मोठा फरक जाणवला. त्याबद्दल मी सरांचे आणि मॅडमचे खूप खूप आभार मानतो. आयोजन करण्याचा एक माझा महत्त्वाचा मुद्दा मांडण्यासाठी मी हा कार्यक्रम विशेषतः आयोजित केला होता. तर आता ह्या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ, तसेच प्रसारमाध्यम, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांच्यासमोर मला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक विशेष सूचना किंवा विशेष माझ्या मनातली जी भावना होती ती व्यक्त करण्यासाठी मी हा कार्यक्रम आयोजित केला होता. ती अशी की द बिग बॉस फिटनेस हबतर्फे, तसेच मी जरी बिग बॉस फिटनेस हबचा प्रमुख असलो तर माझ्या परिवारातर्फे, काळे परिवारातर्फे बिग बॉस फिटनेस हब या माध्यमातून येत्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने धुळ्यातील सर्व बहिणींसाठी रक्षाबंधनानिमित्त खास प्रेमाची भेट म्हणून काळे परिवारातर्फे व बिग बॉस फिटनेस हबतर्फे मी 1 महिन्याची जिम मेंबरशिप फ्री ही डिक्लेअर करतो आहे. तर ह्या भेटीचा, प्रेमाच्या भेटीचा लाभ माझ्या धुळ्यातील सर्व बहिणींनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आता तुम्ही या ठिकाणी जे सगळे माझे फॅमिली मेंबर उपस्थित आहात, तुमच्या माध्यमातून तुम्हाला ही जी ऑफर म्हणण्यापेक्षा जी माझी इच्छा आहे ही तुम्ही सगळीकडे व्यक्त करावी आणि जास्तीत जास्त सर्व बहिणींना या गोष्टीचा लाभ मिळावा, या गोष्टीची तुम्ही विशेष दखल घ्यावी.
1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत मी घोषित करतो आहे. बॉस जिममधून सर्वांचे अभिमान वाटते. मला सांगावं असं वाटतं की मी मार्च महिन्यामध्ये जिम स्टार्ट केली. त्यावेळेस मला पण असं मी पहिले करत होते, पण नंतर करिअर, घर, लग्नानंतर ते खूपच माझं डिस्टन्स झालं की मी एकदम 1 इयर पूर्ण गॅप होता. मी धुळ्यात आल्यानंतर मग मी जिम स्टार्ट केली सरांकडे येऊन. तर त्यावेळेस खूप हे झालं, म्हणजे मी सकाळी 5:45ला पहिले यायची. तर त्यावेळेस मॅमला पण त्रास दिला होता मी की तर मॅम यायच्या 5:30ला येऊन मॅम जिम ओपन करायच्या, लाईट्स वगैरे सर्व बंद असायचं. मी तर एकटीच असायचे जिममध्ये, कोणीही नसायचं. मग नंतर एक मेंबर्स वाढत गेले सकाळच्या बॅचला पण. त्यावेळेस खरंच खूप सपोर्ट केला मॅमने पण, मी पण. आता माझं ॲक्च्युली थोडं मेडिकलमुळे माझे 2 महिने गॅप पडला आहे, पण मी कालपासून परत स्टार्ट केली हे जिम. तर सर्वांना हेच सांगू इच्छिते की सर्वांनी आपापल्या तब्येतीची खूप काळजी घ्या आणि एक्सरसाइज करणं, व्यायाम करणं, त्याच्यानंतर डाएट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या ह्या जनरेशनमध्ये आपली लाईफ खूप फास्ट आहे. सर्वांना माहिती, प्रत्येकाला घरातले कामं आहेत, करिअरचं आहे, ते आहे, सर्व कामं आहेत. पण त्याचबरोबर आपली हेल्थ ही खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. तेच. थँक्यू सो मच मॅम आणि सर. या संचालकांचे मनापूर्वक आभार व्यक्त करते की त्यांनी मला इथे बोलवलं, माझा सत्कार केला आणि माझ्या हस्ते आपल्यासारख्या सर्व बंधू भगिनींचा आमच्याकडून सन्मान करून घेतला. यासाठी मी प्रथमतः आपले आभार व्यक्त करते. फिटनेस सांगायचं म्हटलं की फिटनेसचं जेव्हा महत्त्व कोरोना काळात सर्वांना जास्त समजलं. कोरोना जेव्हा आला त्यावेळेस सर्वांना वाटायला लागलं की जर आपण शरीराची काळजी घेतली असती तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. आणि तेव्हापासून जिम्स असो, योगा असो, असे अनेक क्लासेस सुरू झाले. आणि खरं आहे, आजच्या या धावपळीच्या युगात आपल्या शरीराकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. त्यात वेळ काढून तुम्ही आपल्या स्वतःसाठी जगा. स्वतःसाठी जर जगला, तुम्हाला किती पण पैसा कमवला तो कामाचा नाही आहे, पण तुमचं शरीर जर साथ देत नसेल तर काही उपयोग नाही आहे. कारण शेवटी पैशासाठी जगतो, पण जगण्यासाठी पण आपलं शरीर महत्त्वाचं आहे. म्हणून आणि जिद्द खूप महत्त्वाची असते. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी जिद्दीने आपण आपल्या आजाराला हरवू शकतो. हे मी माझं उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे. जर मी माझा स्टुडंट आहे, मागच्या वेळेस त्यांनी जेव्हा उद्घाटन झालं होतं 1.5-2 वर्षापूर्वी, तेव्हा त्यांनी जॉईन केलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मॅडम, मम्मी, ते दादा आहेत ना, भूषण दादा, त्यांच्या मिसेस देखील जिम चालवतात म्हणे. त्याला सुद्धा एक खूप आनंद झाला होता. आणि खरंच आहे की यशस्वी पुरुषामागे एक यशस्वी स्त्री असते. आणि हे आज या वहिनींनी दाखवून दिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमागे महिलेचं खूप महत्त्व आहे, स्त्रीचं खूप महत्त्व आहे. आणि आपण मला बोलण्याची काल मॅडमांनी जेव्हा फोन केला तेव्हा मॅडम तुम्हाला यायचं आहे प्रमुख अतिथी म्हणून. जेव्हा मी इथे आले, मॅडम मी फर्स्ट, म्हणजे मी फिरते पण मी फर्स्ट तुमचं आज फिटनेसचं हे बघते जिमचं. तर मला जिमविषयी अजून असं काही माहिती नाही आहे, कारण की मी अजून कधी अनुभव घेतलेला नाही त्याविषयीच. आणि ॲक्च्युली म्हणजे मला सांगायचं एक कारण आहे, कारण की ज्या माझ्या महिला भगिनी आहेत त्यांनी जी जिम जॉईन केलेली आहे ती खूप चांगली केलेली आहे. कारण की आपल्या आरोग्यासाठी, कारण की आपण घर सांभाळतो, मुलांना जन्म देतो, त्याच्यानंतर मग आपले अवयव कसे होतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण की ते माझ्यावरूनच सांगते. तर जी आपण आपल्या डोक्यात जे खुळं असतं, तर आपण जिमला गेलो आणि जिमला गेल्यानंतर लोक काय बोलतील आणि लोकांचा विचार जर केला, तो जर डोक्यात घेतला तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. तर माझं एकच म्हणणं आहे, माझ्या महिला भगिनींसाठी, पुरुषांसाठी काय आहे ते सगळं हे करू शकतात, कारण की त्यांना कुठेच अडवणार नाही आहे कोणी. पण महिलांसाठी घरापासून, म्हणजे आपण जसं जन्माला येतो तेव्हापासून आपले आईवडील आपल्यावर एक दबाव टाकतात. त्यानंतर लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या ताब्यात येतो तेव्हा आपला एखाद, म्हणजे 100 पुरुषांमध्ये एखाद पुरुष असे असतात तर ते आपल्याला सपोर्ट करत असतात. तर माझं एकच म्हणणं आहे सगळ्या महिलांना आणि पुरुषांना पण म्हणे, आत्ता कसं आहे, तुम्ही जर महिलांना साथ दिली तर महिला काय नाही करू शकतात. जसं आता आपले जिवंत उदाहरण आपल्या मॅडम आहेत. जर असं ऐश्वर्या मॅडमांनी भूषण सरांना जसं प्रोत्साहन केलेलं आहे, जसं ते जसं खंबीर उभे आहेत, तसं आपल्या मागे जर आपले पुरुष जर खंबीर उभे राहिले ना तर आपण कुठलेही हे करू शकतो, सगळं करू शकतात. तसं तुम्ही आज केलेलं आहे, त्याबद्दल मला मॅडमांनी बोलवलं, त्याबद्दल मॅडमांचं खूप खूप धन्यवाद. आणि मॅडम, आम्ही नक्कीच विचार करू तुमचा फिटनेस जॉईन करण्यासाठी, आमच्यासाठी.
तुमच्या जिमला. फक्त आम्हाला वेळ काळ हा तुमच्यावर राहणार आहे, कारण की आमचं कसं आहे, आम्ही आता ह्याच्यात आहेत नगरसेविका म्हणून, म्हणजे आमची जनसेवा आहे. आम्ही जनसेवेसाठी पुढे राहतो आहे, पण आम्हाला समजून जर घेतलं तर खूपच हे होणार आहे. मी उज्ज्वला रणजित भोसले, प्रभाग क्रमांक 1ची नगरसेविका. आज दादांनी आणि ताईंनी जे मला इथे बोलवलं त्याबद्दल मनापासून त्यांचे दोघांचेही धन्यवाद. आणि खरं तर आम्ही तुमचा सत्कार केला, पण मी जिमला कधी गेलेली नाही. खूप दिवसापासून विचार करत होती की जायचं आहे जिमला, पण ज्या माझ्या मैत्रिणी बोलल्यात की खूप काही शंका असतात मनामध्ये किंवा निगेटिव्ह पण खूप ऐकायला मिळतं, त्याच्यामुळे मी पण अजून जिम जॉईन केली नाही. आणि इथे तर माझ्या आईच बसलेल्या आहेत, प्रीतीताई. तुमचे सगळ्यांचे अनुभव खूप छान होते, त्याच्यामुळे मी नक्कीच विचार करेन की जॉईन करायचं. आणि खरं तर गरजेचं पण आहे आपल्या हेल्थसाठी, म्हणून नक्कीच विचार करेल. धन्यवाद. आणि आमचे ज्येष्ठ बंधू आणि वडील तुल्य माननीय राजेंद्र दादा काळे यांचा तुमच्या पाठीशी असलेला हात आणि आशीर्वाद या कुटुंबाला निश्चितच एक वेगळं काम करण्याची आपल्याला शक्ती मिळते. आणि खरंच या परिसरामध्ये फिटनेस हब चालवणं हा मला अनुभव फार पूर्वीचा आहे. मी या भागामध्ये 1991-92 फिरत होतो. ती परिस्थिती आणि आताची परिस्थिती, आणि खरंच या शहरामध्ये अशा गोष्टी करण्याची फार गरज आहे आणि त्याचा वाव पण आहे. दादा सांगताना मग तुम्हाला वाटतं, मी जेव्हा निघालो इथे तुमच्या सूनबाईला बोललो तेव्हा ती मला पण जॉईन करायचं आहे. म्हटलं काय ग, मुलाचा फोन आला पुण्यावरून, त्याने ती जाहिरात बघितली, पप्पांना पण जॉईन करायला सांग. नागपूरवरून तो मुलगा आला, तो म्हणे पप्पा तुम्हाला पण गरज आहे म्हणे. म्हणजे सांगण्याचं असं की आपण जरी शहरी भागात ग्रामीण भागात असा कुठेतरी दुजाभाव होत असला तरी प्रकृतीकडे बघण्याचा तो दृष्टिकोन आता फार बदलत चाललेला आहे. स्वतःसाठी जगता यावं, जगण्यासाठी फारसा पैसा लागत नाही आहे, पण जगण्याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करणं गरजेचे आहेत. त्यामध्ये एक तुम्हाला खऱ्या अर्थाने फिटनेस महत्त्वाचा आहे. तुमची प्रकृती चांगली असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी शक्य होतात. तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला अजून एक आनंद वाटतो, हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड आम्ही गेलो होतो एक 8-10 दिवसाच्या परिवर्तन यात्रेमध्ये, बरोबर ना नसेल, अभिवादन यात्रा. म्हणजे राजमाता जिजाऊंचा जन्म सिंदखेड राजा आणि पाचाड म्हणजे रायगड किल्ल्याच्या खाली. या अभिवादन यात्रेमध्ये जेव्हा 70, 74, 75 वर्षाचा तरुण सहभागी होतो आणि रायगड किल्ला चढतो भूषण, ही फार मोठी उपलब्धी आहे. तो कोण चढतोय तर राजूदादा चढतात आमच्या बरोबरीने. आज रायगडाची जी भव्यता तुम्ही बघितली तिथे, तर चांगल्याची हिंमत तिथे चालत नाही आहे. त्या किल्ल्यावर जेव्हा दादा आमच्यासोबत चालत होते, मग तो टकमक टोक असेल, हिरकणी टोक असेल, तिथून महादेवाचं मंदिर असेल, छत्रपती शिवरायांची समाधी असेल, म्हणजे अशा इतक्या म्हणजे जवळजवळ 1200-1300 हेक्टर क्षेत्रावरचा तो किल्ला जेव्हा दादा चालत होते तेव्हा दादाचा फिटनेस आणि आमचं तारुण्य आम्हाला सुद्धा कुठे असं वाटायचं की काहीतरी आपण पण कमी पडतो आहे. म्हणजे सांगण्याचं तर दादानी जे गोष्टी बाहेर जे केलं आहे ते घरापासून सुरुवात केलेली आहे. मी हे मानणारही आहे. 16 म्हणजे आपल्या परिवारातील संचालक मंडळ नव्हे तर आपल्या परिवारातील व्यक्तींनी आपल्या परिवारातीलच सर्व सदस्यांचा या ठिकाणी सन्मान केला आहे. जिमचं महत्त्व, व्यायामाचं महत्त्व किती अनन्यसाधारण महत्त्व आहे याचं आपल्याला काही माहीत नसेल. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये आपण नेहमीच आपल्या आरोग्याचं प्रचंड असं हेळसांड करत असतो. आपल्या प्रकृतीकडे लक्ष देत नाही, आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. या सन्मान सोहळ्याप्रसंगी आमच्या या समोर 2-3 भगिनी आहेत, त्यांनी या ठिकाणी त्यांचे अनुभव अतिशय सुंदररित्या या ठिकाणी मांडलेत. आरोग्य संपदा, शरीर संपदा ही मिळवणं ही फार मोठी एक आपली देणगी आहे. आपल्या शरीरामध्ये जे 5 पार्ट आहेत
मेंदू, हृदय, फुफ्फुस आणि लिव्हर आणि किडनी हे पाचही पार्ट आपले अतिशय महत्त्वाचे पार्ट आहेत. एखादा पार्ट जर आपला त्यातनं खराब झाला तर माणसाचं काय होतं हे तुम्हाला सर्व माहिती आहे. आज आरोग्य सांभाळण्यासाठी तुम्हाला किती जर धावपळ असेल तुमच्या जीवनामध्ये, दररोजची दिनचर्या असेल, त्याच्यामध्ये जर तुम्ही 1 तास 1.5 तास आपण आपल्या शरीरासाठी दिला तर आपलं निश्चितच आपलं आरोग्य अतिशय चांगल्या रीतीने सुदृढ राहू शकतं. हे या ठिकाणी आपले या सदस्य बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांनी त्यांचं जिमचं महत्त्व, व्यायामाचं महत्त्व या ठिकाणी विशेष केलं आहे. आताच या जिमचे संचालक भूषणदादा आणि अश्विनीताई यांनी सांगितलं की आम्ही 1 महिना या ठिकाणी सर्वांना आम्ही या ठिकाणी भगिनींसाठी मोफत आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देऊ. भूषण आणि अश्विनी तुमचं या ठिकाणी मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देऊ इच्छितो. कारण राजूदादा काळे हे संघर्षमय वादळी व्यक्तिमत्व तुमचे पिताश्री आमच्यासोबत सकल मराठा समाज असो, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामध्ये आमचे वीरेंद्र भाऊ मोरेला माहिती आहे, राजू आपल्या सुनीलदादांना माहिती आहे. अतिशय संघर्षमय वातावरण, संघर्षमय व्यक्तिमत्व दादा, आणि त्यांनी आज या ठिकाणी हे या भागातील, या परिसरातील तरुणांना, महिला भगिनींना, तरुणींना हे एक चांगलं व्यायामाचं दालन या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. याचा आपण सर्वांनी निश्चितपणे भविष्यामध्ये चांगला लाभ घ्यावा. या ठिकाणी महिला भगिनी आहेत, तरुण बांधव आहेत, तुम्हाला विनंती करतो, आपण ते येत आहात या ठिकाणी, आपलं चांगलं सुदृढ आरोग्य राहावं यासाठी तुम्ही येतात, परंतु या ठिकाणी आपल्यासोबत आपण येत असताना आपले जे मित्र असतील, आपले शेजारी असतील, आपले कॉलनीतील काही असतील, त्यांना देखील आपण त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे की या जिम केल्याचं काय महत्त्व आहे आपल्या शरीरासाठी. हे आपण सांगितल्यानंतर, आपले अनुभव सांगितल्यानंतर निश्चितच त्या लोकांना वाटतं की ना यांना अनुभव आला, यांना प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. आता एक ताई बोलले की माझं वजन खूप जास्त होतं आणि 10-15 किलो वजन, 12 किलो वजन त्यांनी कमी केलं. ताई खरोखर फार मोठी उपलब्धी आहे. ज्यांनी आता सांगितलं की बोलतो आहे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर, आपणास जय जिजाऊ, जय शिवराय. आजच्या या प्रशस्तीपत्रक गुणगौरव पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमामध्ये या जिममध्ये येणारे जे काही सदस्य आहेत त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. प्रामुख्याने 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहे की आता आमचे मित्र सुनीलदादा पाटील, संपादक दैनिक नवराज्य, यांनी 2 शब्द सांगत असताना एक उल्लेख केला. आम्ही जूनमध्ये रायगडावरती एक अभिवादन यात्रा मा जिजाऊंच्या यासाठी गेलो होतो. तर तो अनुभव त्यांनी सांगत असताना माझ्या वयाचा उल्लेख 74 का 70 केला. त्याच्यामुळे मी जागृत झालो एकदम. झालं माझं एवढं तो वय नाही आहे काय, तर आपण 2 शब्द मनोगत हे बोलायलाच पाहिजे. म्हणून मी प्रामुख्याने हा विषय लक्षात घेऊन बोलायला उभं राहिलो. मला तुम्हाला 2 गोष्टी प्रामुख्याने सांगायच्या आहेत. मनोगत हे मनोगत असतं, ते तुम्ही एकाजवळ व्यक्त करा किंवा अनेकांजवळ व्यक्त करा, पण ते मनोगत मनातलं हे व्यक्त झालंच पाहिजे. जास्त करून नवरा बायकोजवळ आणि बायको नवऱ्याजवळ मनोगत व्यक्त करत असते. आज मला हे सर्व तुमच्यासमोर मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. त्यात प्रामुख्याने एक गोष्ट तुम्हाला मी अशी सांगावीशी वाटते की आज काळे परिवार, आम्ही जे काही माझे भाऊ नगरसेवक होते, माझी मुलं आज त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने सर्व व्यवसाय सांभाळतात. मी शासकीय नोकरीमध्ये होतो. 2017ला मी रिटायर झालो आणि म्हणजे रिटायर होण्यापूर्वी मी कुठलाच व्यवसाय बघत नव्हतो, पण माझ्या 2 मुलांना व्यवसाय उभा करण्यासाठी मला जी काही मदत करता येईल ती केली. ती छोटीशी मदत म्हणजे मी त्यांना मुंगी एवढी मदत केली, पण त्यांनी आज हत्तीसारखा फार मोठं व्यवसाय साम्राज्य उभं करून ठेवलेलं आहे. याचा मला मनापासून तर आनंद होतो. परंतु आमच्या काळे परिवाराच्या मागील काही काळामध्ये एक अशी घटना घडली. माझे जे 2 नंबरचे चिरंजीव आहे भूषण काळे, म्हणजे पद्मसिंह आहे त्यांचं नाव, पण त्यांना भूषण आवडतं म्हणून त्यांनी भूषण ठेवलं. ते आम्हालाही आवडायला लागलं
म्हणून आम्ही भूषण म्हणतो, सर्वच आता त्यांना भूषण म्हणतात. तर यांच्या जीवनामध्ये 2022 ते 2023पर्यंत प्रकृतीच्या दृष्टिकोनातून एक थोडा बॅड पॅच उभा राहिला होता. त्या काळामध्ये कुटुंबाने तर मदत केलीच केली, परंतु त्यांची पत्नी ऐश्वर्या काळे यांनी अगदी सावलीसारखं उभं राहून त्यांना त्या काळात मदत केली. तर मी जास्त विश्लेषण करून सांगणार नाही. तो जो बॅड पॅच होता हॉस्पिटलचा, त्या पॅचमध्ये आम्ही चेन्नई असेल, हैदराबाद असेल, कोचीन असेल, मुंबई असेल, हे सारखं हॉस्पिटलच करत होतो. तर त्या पिरियडमध्ये त्यांच्या 2-3 मोठ्या सर्जरी झाल्या. आम्हाला इतकं टेन्शन आलं, आमचं काही पुण्य अडवालं असेल, कर्म असेल, की देवाने आमची वस्तू आम्हाला परत दिली काय. आता प्रश्न असा पडला होता की बा आता हा डिस्टर्ब झालेला आहे, डिस्करेज झालेला आहे. परंतु मला फार गौरवाने ही गोष्ट सांगावीशी वाटते की त्यांनीच स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या कर्तृत्वावरती आज द बिग बॉस फिटनेस हब हा जिम त्यांनी उभा केलेला आहे. म्हणजे ही गोष्ट खरोखरच ज्यांना माहीत आहे की त्याचा मागील 3 वर्षाचा काळ कसा गेला, तो ज्यांनी ऐकला असेल, ज्यांनी पाहिला असेल, तर त्यांनासुद्धा ह्या गोष्टीचं कौतुक आणि कुतूहल वाटतं की ह्या माणसामध्ये किती जिद्द आहे. तर मला खरोखर, माझ्या कुटुंबाला, माझ्या पत्नीला ह्या गोष्टीचं सातत्याने नेहमी कुतूहल वाटतं, आनंद वाटतो की आम्हाला वाटलं नव्हतं की असा हॉस्पिटलच्या परिस्थितीमधून हा बाहेर येऊन हा एवढा मोठा प्रोजेक्ट उभा करेल. तर त्याचं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. त्यासोबतच त्याच्या पत्नी ऐश्वर्या काळे ह्या MTech झालेल्या असून इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरर होत्या. त्यांनी जसंही भूषण काळे हे हॉस्पिटलाइजमध्ये प्रकृतीच्या कारणास्तव दाखल झाले, तेव्हापासूनच त्यांचा चांगल्यापैकी जॉब होता. त्या MTech असल्यामुळे त्यांना चांगलं लेक्चररशिप पण होती. त्यांनी तो सोडून दिला. ते 2 ते 3 वर्षाचा काळ त्यांनी आपल्या पतीच्या सेवेमध्ये घालवला आणि पतीची जी इच्छा होती ही जिम सुरू करणं वगैरे, त्या प्रकल्पामध्ये त्यांनी फार जीव तोडून त्यांना साथ दिली आणि आजही ते देत आहेत. हा पहिला विषय झाला मनोगतातला. दुसरा विषय असा आहे, आज तुम्ही सर्व यंग जनरेशन आहे इथे, तुमच्या घरामध्ये, तुमच्या मित्रपरिवारात, तुमच्या कॉलनीमध्ये ज्या कोणाला डायबिटीज असेल, ज्याला मराठीत मधुमेह म्हणतात, हा डायबिटीसचा आजार मला गेल्या 32 वर्षापासून आहे. मी 32 वर्षापासून या दुश्मनाला मी मित्र केलेला आहे, म्हणून आज मी शाबूत आहे. मला एक गोष्ट प्रामुख्याने अशी सांगावीशी वाटते की मागील 32 वर्षात, म्हणजे मागील 2 महिन्यापूर्वीपर्यंत मी 4 ते 5 डॉक्टर केले चांगल्यापैकी. म्हणजे मी तर आता 1 वर्षापूर्वी इन्शुलिनला येऊन गेलो होतो, परंतु मला एका डॉक्टरने सल्ला दिला की तुम्ही काय एक्झरसाईज करता, काय डाएट करतात. मी 2017ला रिटायर झालो, तेव्हापासून जिल्हा क्रीडा संकुलला मी वार्षिक मेंबर आहे. मी सकाळी 1 तास स्विमिंग करायचो, 35 मिनटं वॉक करायचो, दिवसभर डाएट करायचो, संध्याकाळी मी परत वॉक करायचो. एवढं करून सुद्धा माझी शुगर 350च्या खाली येत नव्हती. एका डॉक्टरनी मला सल्ला दिला, जे ॲलोपॅथीचे नव्हते, आयुर्वेदिकचे होते. ॲलोपॅथीचे डॉक्टर काय येऊ द्या, ते म्हणजे कायम येण्यासाठी तुम्हाला कधीच बरं करत नाही लवकर. परंतु त्या आयुर्वेदिक डॉक्टरनी मला सल्ला दिला की तुम्ही एकच करा सर, म्हणे तुम्ही जिम जॉईन करा. म्हटलं सर माझी तर घरचीच जिम आहे आणि ते माझा मुलगा हे काही सर्व काही करत असतो, तर जिममध्ये काय होणार आहे सर. म्हटलं म्हणजे तुम्ही काय करतात एक्झरसाईज. म्हटलं अशी जे एक्झरसाईज करतो. हे बघा, तुम्ही जी एक्झरसाईज करता ती सुद्धा चांगली आहे, पण ज्याला बेस्ट काय, ते बेस्ट म्हणजे जिम आहे. म्हटलं सर हे कशावरून तुम्ही सांगतात. त्यांनी एक छोटंसं उदाहरण दिलं की तुमच्या शरीरामध्ये जे ग्लुकोज तयार होतं, ते ग्लुकोज 30% इंटरनल ऑर्गॅनला ॲब्सॉर्ब होतं आणि 70% जे ग्लुकोज आहे ते शुगर तयार होते. त्याकरता तुम्ही जिममध्ये जाऊन तुम्हाला जसं पॉसिबल होईल तशी एक्झरसाईज करा. तुमच्या बॉडीमधले जे मसल्स आहेत त्या मसल्सला ते ग्लुकोज हे ट्रान्सफर झालं पाहिजे.
मस्क्युलरचे जे रिसेप्टर्स आहे ते जागृत करा. असं जर तुम्ही केलं तर बघा सर म्हणे तुम्हाला महिना 15 दिवसामध्ये तुमची शुगर ही डाऊन दिसेल. मी विचार केला चला करून बघू. मला पूर्वी असं वाटायचं की आज माझा 68 रनिंग वय आणि जिममध्ये मी काय ते लोखंड तर काही तुटणार नाही, मीच कुठंतरी पडून तुटून जाईल झाला. पण मी विचार बदलला. चला डॉक्टर सांगताय ना आपण आज एवढं करतोय गेल्या 30 वर्षापासून, तर चला आपण करून बघूया. तर तुम्हाला पटणार नाही ही गोष्ट. मी 1 महिन्यापूर्वी जिम जॉईन केली. जिम जॉईन केल्यानंतर मी शुगर चेक केली. 20 ते 27 दिवसामध्ये माझी शुगर, तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझ्याकडे रिपोर्ट आहे, 213 आली. म्हणजे 350ची शुगर 213 आली. याच्यासोबत डाएट पण आवश्यक आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा की जिम ही फक्त तरुणांसाठी नाही, महिला असतील, मुलं असतील, तर माझ्या वयाची जी कोणी मंडळी तुमच्या परिचयात असेल ज्यांना शुगर आहे त्यांनी मी जे तुम्हाला अनुभवाचे बोल सांगितलेले आहे हा ट्राय तुम्ही एकदा घ्या. तुमची ह्या डायबेटिक पेशंटची शुगर आहे हे निश्चितच नॉर्मल येईल. तर हा मी अनुभव माझ्या जीवनातला आज या प्रासंगिक कार्यक्रमानिमित्त तुम्हाला शेअर केलेला आहे. तो तुम्ही निश्चितच सर्व दूर सांगाल. आणि त्यात आमचे भूषण सर आणि ऐश्वर्या मॅडम यांनी एक त्यांच्या इन्स्पिरेशनमधून, त्यांच्या अनुभवातून, त्यांची हीच जिद्द असते आमच्या काळे कुटुंबाचा व्यवसायातून नफा किंवा व्यापार हा दृष्टिकोन मुळीच नाही. त्यातल्या त्यात ह्या प्रकल्पातून यांची हीच इच्छा असते भूषण सरांची की मी आयुष्यामध्ये जे हॉस्पिटलमधून जे भोगलं त्यासाठी काय करायला पाहिजे, त्यासाठी आपण हे व्यायामाचं ज्ञान याचं प्रबोधन करायला पाहिजे. त्या प्रबोधनातून त्यांनी हा प्रकल्प उभा केला. आणि आज या कार्यक्रमानिमित्त त्यांनी एक सवलत, एक योजना, त्याला जो काही शब्द असेल की महिलांसाठी, धुळे शहरातील ज्या महिला आहेत त्या तरुण असतील, मिडल एजच्या असतील, त्यांना 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत 1 महिन्याकरता मोफत मेंबरशिप दिलेली आहे. तर याचा पण आपण प्रबोधन करावं आणि या गोष्टीचा आपण लाभ घ्यावा. आपण मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. आमचे सूत्रसंचालक वाईद दादा कुठे गेले? बिग बॉस फिटनेस मधील सर्व मेंबर्स, म्हणजे ते माझे फॅमिली मेंबर्सच आहे, ज्यांनी आज वेळात वेळ काढून माझी मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी मी हा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्या गोष्टीला त्यांनी प्रतिसाद दिला. आता ॲक्च्युअल एक्झिस्टिंग जिमचे मेंबर्स 120 मेंबर्स आहेत जिमचे, त्याच्यापैकी 25% उपस्थित आहे. तर जरी ते 25% उपस्थित असले तरी मी सर्व मेंबर्सचे आणि मान्यवरांचे या ठिकाणी आभार मानतो. यापुढेही अशा संकल्पना माझ्या डोक्यात येत असतात, त्या मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तर यापुढेही मी तुमच्याकडनं अशीच अपेक्षा बाळगतो की तुम्ही मला त्यावेळेस निश्चितच वेळ द्याल. मी 2 शब्द बोलून सर्वांचे आभार मानतो. मला तर काही खूप बोलण्याची अशी सवय नाही आहे, करतोय की बुवा या माध्यमातून का होईना मी तुमच्याशी बोलेल बुवा. तर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार, मी भूषण राजेंद्र काळे पाटील, त्रिदेव उद्योग समूहाचा संचालक, तसेच त्रिदेव उद्योग समूहातील आमचा एक द बिग बॉस फिटनेस हब हाही एक उद्योग आहे. तर त्याचा मी प्रमुख प्रतिनिधी म्हणून आज 26 ऑगस्ट 2026 रोजी आमच्या जिममधील सर्व मेंबर्सचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी आम्ही त्यांना प्रशस्तीपत्र, मेडल, ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान, गुणगौरव केलेला आहे. तसेच आजच्या तारखेत हा कार्यक्रम घेण्यामागचं नियोजन असंही होतं की 28 तारखेला रक्षाबंधन आहे. त्यानिमित्ताने द बिग बॉस फिटनेस हबतर्फे मी धुळ्यातील माझ्या सर्व बहिणींसाठी एक प्रेमाचा उपहार म्हणून 15 ते 50 वयोगटात ज्या महिला आहेत, माझ्या भगिनी आहेत, त्यांना मी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 1 महिन्याची जिम मेंबरशिप ही फ्री एक उपहार म्हणून त्यांना मी प्रेझेंट देत आहे. तर माझी सर्वांना एक विनंती आहे की सर्व महिलांनी या उपहाराचा लाभ घ्यावा. आणि हे करण्यामागचं एकच कारण आहे की सर्वांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी.
तर या माध्यमातून माझा तो प्रयत्न आहे. या प्रयत्नाला माझ्या परिवाराची पूर्ण सहमती किंवा साथ आहे, त्यामुळे मी करू शकतो आहे. तर कृपया सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा. धन्यवाद. हॅलो, माय सेल्फ देवश्री पद्मश्री काळे. द बिग बॉस फिटनेस तर्फे माझ्या पप्पांनी एक ऑफर काढली आहे. 1 सप्टेंबर टू 30 सप्टेंबर सगळ्या लेडीजसाठी एक ऑफर आहे. फ्री ऑफर म्हणजे 1 महिन्याची फ्री मेंबरशिप भेटेल. त्यामुळे सगळ्या लेडीजनी त्याचा बेनिफिट घ्यायला पाहिजे.